विठ्ठलाला येऊ नका, तुम्ही येऊच नका. पण पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे साथ में, राधा संग श्याम नाचे मैं भी नचूंगा तेरे साथ में. एक दिन ओ भोले भंडारे बनकर ब्रिज किनारे गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. माय बाप पार्वती माता निघाली, गोकुळापर्यंत पोहोचली. भगवान शंकर मागे लागून आलेच. अरे तो माझा देव आहे, माझं नातं श्रीकृष्णासोबत सुद्धा आहेच, माझं नातं रामचंद्रासोबत सुद्धा आहेच, माझं नातं पांडुरंगासोबत सुद्धा आहे. आपण समजतोय दादा भगवान शंकर कुणीतरी वेगळे आहे आणि विटेवरचा परमात्मा पांडुरंग कुणीतरी वेगळा आहे, समजतोय आपण. पण तसं नाहीये. विश्वाचा मालक भगवान विष्णू कोणीतरी वेगळे आहे आणि भगवान शंकर वेगळे आहे. श्रीकृष्ण कन्हैया कुणीतरी वेगळा आहे आणि भगवान शंकर कुणीतरी वेगळे आहे. श्री रामचंद्र कुणीतरी वेगळे आहे आणि भगवान शंकर कुणीतरी वेगळे नाही. दादा हा भेद तुम्ही आम्ही करतोय. भगवान शंकर पार्वतीला म्हणाले तो विश्वाचा मालक कन्हैया जरी असेल तर तो माझा बाप आहे. कारण कन्हैयाची श्रीरामासोबत, भगवान शंकराची श्रीरामासोबत, भगवान शंकराची श्रीकृष्णासोबत तीन नाते. कोणते कोणते? हे एकमेकाचे स्वामी आहे. कोण कोण? भगवान शंकर, श्रीकृष्ण, राम हे एकमेकाचे स्वामी आहे, हे एकमेकाचे सेवक आहे आणि एकमेकाचे मित्र आहे. त्यास भगवान शंकर म्हणले पार्वती तू चालली आहेस, मला सुद्धा यायचं आहे. पण पार्वतीने हट्ट केला, मला तुमच्या पाया पडते. काय म्हणली पार्वती आहे का ना? पार्वतीनं पहिलं भोळं जर कोण म्हणलं असेल भगवान शंकर तर पार्वती. हे आहे ना आपल्या सगळं भोळं केलंय. ह्या पार्वती आपल्याला भोळं तेव्हापासूनच करत आलेल्या. पार्वती म्हणली काय? ओ मोरे भोले स्वामी कैसे ले जाऊ अपने साथ में. तुम्हाला मी नेऊ कसं सोबत? का राधा के संग ओ मोरे भोले स्वामी कैसे ले जाऊ अपने साथ में. राधा संग श्याम नाचे मैं भी नचूंगा तेरे साथ में. ए ओ मालक रास रचेगा ब्रज गिरधारे. तुम्ही जर माझ्यासोबत आले तर काय होईल? हसी करेगी ब्रिज किनारे. मानो बात हमारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. एक दिन वो बोले भंडारी, बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी. बनकर ब्रिज की नारी गोकुल में आ गई है, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए हैं. असं जरा मला उभटे लागते. वा गोड. हे भोलं दैवत साधन आहे. आपण देवाला वेगळं समजतोय हो. लय लोकांच्या डोक्यात भ्रम असा आहे की भगवान शंकर कुणीतरी वेगळे. आम्ही भगवान शंकराची भक्त आहे, आम्ही रामाची भक्त आहे. रामाचे भक्त भगवान शंकराची भक्ती करीत नाही आणि भगवान शंकराची भक्त रामचंद्राची भक्ती करीत नाही. आपल्या डोक्यात लय मोठा भेद आहे. आपण देव सुद्धा वाटून घेतले हो, साधू संत सुद्धा वाटून घेतले आपण. वाटून आता साधू संत वाटून गेलं काय? भैमुगाच्या शेंगा आहेत काय? होय, तुमच्याकडे भैमुगाच्या शेंगा आहेत का? आमच्याकडे भैमुगाच्या शेंगा जर रोजदारी बाया तोडायला नेल्याच तर त्या वाटून घेतात. तुमच्याकडे किती पैशाने घेतात? हा, आमच्याकडे हिस्से करतात. भुईमुगाच्या सोळ्या जर शेंगा जर तोडल्या किती हिस्से करतात? 8 का? आमच्याकडे 16 हिस्से करतात. मायबाप अहो संत सुद्धा आपण वाटून घेतले हो. हे आमचे संत आहे ना आम्ही त्या संताचे, ते आमचे संत आहे आम्ही त्या संताचे, हे आमचा देव आम्ही त्या देवाचे. हे भेदभाव आपण केलाय दादा. संत काय वाटून घेण्याचा विषय नाहीये, देव काय वाटून घ्यायचा विषय नाहीये. आपण वाटून घेतले
पण दोघं एकच आहे दादा. तीनही अवतारात भगवान शंकर देवाला भेटायला गेले. पांडुरंगाला सुद्धा देव भेटायलाच गेले. प्रमाणे आपल्याकडे कधी रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, भगवान शंकर पहिली वारी करणारे पांडुरंगाची भगवान शंकर आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. कशावरून? रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू हे लक्षण कोणाचं आहे? भगवान विष्णूचं, हा महादेवाचं. मग पहिली वारी करणारे भगवान शंकर पांडुरंगाची वारकरी आहे. म्हणजे पांडुरंगाचे सुद्धा आवडीचे. दुसरा आहे का? ज्यास राम जन्माला आले अयोध्येत राम जन्माला आले तर तुलसीदासजी सांगतात, पार्वते राम अवधीत जन्माला आला ना तर मी अयोध्येत चोरी केली. काय? औ रहू एक कहू निज चोरी. पार्वती म्हणली, मालक तुम्ही सगळ्या देवाचे देव आणि तुम्ही काय चोरी केली? म्हणले मी रामाच्या दर्शनाची चोरी केली. रामाचं दर्शन घेतलंच, फक्त साधूच्या रूपात गेलो, जटा वाढवल्या, दाढी वाटवली आणि दाढी वाढवून कौशल्या माईच्या दरबारात गेलो आणि माझ्या रामचंद्राचं दर्शन घेतलं. ज्यावेळेस रामाला मांडीवर घेतलं ना, राम अगोदर रडत होते पण भगवान शंकराच्या मांडीवर राम आले. रडणारे राम खदखद हसू लागले आणि भगवान शंकर माय बाप रामाकडे पाहून रडू लागले. याचा अर्थ असा आहे भगवान शंकर रामाच्या सुद्धा आवडीचे. आता कृष्णाचं मगाशी सांगितलं, रासलीला खेळायला भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेमध्ये सुद्धा भगवान शंकर गेले. म्हणजे भगवान शंकर हे वारकरी संप्रदायातले मायबाप खूप मोठे वारकरी आहे. त्यामुळे दादा देवाचा भेदभाव करण्याचं काही कारणच नाही. आणि आपल्या इथं पुरावा आहे हरिहर आणि मग हरिहरा भेद. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद
मिरच्यासारखी चाल म्हणणे. तुमच्याकडे हळद आहे का? हळदीत लोक मिरच्या लावतात पहा. भलतं अवघड राहते ते मशागत करायला. तसं काही काही तशा राहतात चाली. वा, एका चालीत 2 चाली. वा, गोड आहे. देवाचा भेद करण्याचं काही कारणच नाही ना दादा. आणि आपल्या इथं तो पुरावा आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि त्या भोलेनाथाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायचा आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आमच्या जन्माचं सार्थक झालं तुकोबाराय सांगतात. मायबाप, या मृत्यू लोकात 3 जन्म आहे. एक, पहिला जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे, आणि तिसरा जन्म तुमचा आमचा आहे. कुणाच्या जन्माचं सार्थक झालं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे का? पहिला जन्म देवाचा आहे, पण देवाचा जन्म सार्थकी लागला की नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बर, दुसरा वर्ग आहे साधूचा. साधूचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म आहे, पण संत महात्म्याचे जन्म सार्थकी लागले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. संत महात्मे म्हणतात आमचे जन्म सार्थकी लागले. आता तिसरा जन्म तुमचा आमचा. दादा, या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म प्राप्त आहे, पण आपल्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा आपण विचार करू. विठाला विठाला ऐका, या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला मिळलेला हा नरजन्म साधा नाही हो. अनमोल किंमत शरीर तुम्हा आम्हाला प्राप्त आहे. अनमोल या शरीराची किंमत करता येत नाही दादा. सांगू तुम्हाला, कबीर महाराज म्हणतात, मनुष्य जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे. अनमोल रे टाळ वाजवा बाबा तुम्ही. मनुष्य जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल कबीर महाराज म्हणतात, दादा तुम्हा आम्हाला मिळलेले शरीर साधन आहे, अनमोल किमतीचं आहे. या शरीराची किंमतच करता येत नाही दादा, नाहीच. या शरीराचा जर विचार केला दादा, या नरदेहाची किंमत करता येत नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात, तू माती में ना रोल रे. आता मिळलंय, पुन्हा हे शरीर मिळेल सांगता येत नाही. म्हणून अब जो मिला है, अब जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है कभी ना मिलेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. हे शरीर आता मिळलंय, पण पुन्हा मिळण्याची शाश्वती नाही दादा. म्हणून या शरीराची किंमत करताच येत नाही. सांगू का तुम्हाला किंमत या शरीराची कशी आहे? एवढं अनमोल किमतीचं शरीर आहे. या शरीरावरचे दादा नुसत्या केसाचाच विचार करा. एकदा जर डोक्यावरचे केस गेले, लक्ष द्या तुमच्या, एकदा जर डोक्यावरचे केस गेले दादा, किती लाख रुपये खर्च केले होते पुन्हा येतील बरं? हाय का एखादा बहादर नाही म्हणले, महाराज मी इतके लाख खर्च करतो आणि पुन्हा केस जसे तसे आणतो. हाय का एखादा बहादर इथं? इथं नाही, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही. आमच्याकडे एका माणसानं 1.5 लाख रुपये खर्च केले, केस लावून घेतली झाडं लावल्यासारखी. आपण मिरच्या लावतो की असं वृक्षारोपण, तसं त्यानं केस रोपण केलं. गंगाधर महाराज त्यानं केसाचं रोपण केलं. 1.5 लाख रुपये खर्च केला, 1.5 महिन्यातच केस गेले. या देवानं तुम्हाला केस दिले दादा. जन्माला आल्यापासून आपल्या सोबत राहतात आणि मरेपर्यंत आपल्या सोबत राहतात. पण ज्यांची गेली त्यांना विचारा, किती लाख रुपये दिले होते पुन्हा येतील? येतील दादा? पुन्हा विचार करा. देवाने काळे केस तुम्हाला आम्हाला दिले, जर ते पांढरे झालेच, किती लाख रुपये गेल्यावर बरं ते पुन्हा काळे करता येतील? 15 रुपयाचं होतात म्हणाव. 15 रुपयात होतात ना, पण ते 15 दिवसासाठीच होतात. 15 दिवसांनी पुन्हा त्याला खालून तोंड फुटतात. बरोबर आहे की नाही? नुसत्या केसांचा विचार, नुसत्या केसच. आपण केसाला 0 किंमत देतो, पण नुसत्या केसामुळे आपलं सौंदर्य आहे. नुसत्या केसाचा जरी विचार केला तर आपण लाखो रुपये खर्च केला तर आपण केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. मग बाकीचे शरीर सोडा. म्हणून तर म्हणले ना, मनुष्य जन्म
अनमोल रे. तुम्ही काय करा, तू माटी में ना कड़क रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा. आता मिळे पुन्हा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळणे दादा, हे पुन्हा मिळणार नाही. सुभाषितकार सांगतात या मृत्यू लोकांमध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. मोजा कोणत्या? दुर्लभम त्रेमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. या मृत्यू लोकांमध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. पहिली गोष्ट गायछापची पुडी, गायछाप. दुसरं चुन्याची डबी, आणि तिसरं मळून देणार नाही दादा. मग मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिला शब्द आहे मनुष्यत्वम. म्हणजे हे मायबाप शरीर तुम्हा आम्हाला दुर्लभ आहे. हे नाथांचंही म्हणणं आहे, हे सुभाषितकारांचंही म्हणणं आहे, हे कबीर महाराज सुद्धा म्हणणं आहे. नाथ महाराज सुद्धा म्हणता नरदेह दुर्लभ जाळा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाळा रे वासुदेव वासुदेव. शत वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शत वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. रामदेव दुःखयात रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. रामदेव दुःखयात रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव हे वासुदेव वासुदेव. वा ऋषी महाराज, वा वा. चांगली गाणारी चांगली वाजवणारी का मिळली ना दादा माणसं की कीर्तन करायचा आनंद येतो. नाही तर आपण किती चांगलं गा दुखतोय खुब्यात दुखतोय खुब्यात नाही ना जमत ते. कारण की मी 2-3 वर्ष ऋषी महाराज तुम्ही कोणाकडे शिकले असं का? म्हणजे मी आळंदीला गुरुरे कोष्टी बाबाकडं 3-4 वर्ष पकवास शिकला. त्याच्यामुळे मला थोडंसं त्यातलं जमते थोडंसं. मी आल्याला तुमची परीक्षा केली की हात गोड आहे, हात गोड आहे. हे पा भात शिजला का नाही पाहण्यासाठी इतका हात घालायला लागते नाही का? होय तुम्ही महिला मंडळ भात शिजलेला पाण्यात इतका हात घालता का आतमध्ये? मग किती इतकुस एक सीत. तसं रामकृष्ण अरुणच वादक कळतो कसं आहे. हे सोपं नाही दादा. याच्यातल्या कोणत्याच गोष्टी सोप्या नाही. हे गाणं सोपं नाही, हे वाजवणं सोपं नाही, हे 2-2 तास बोलणं सोपं नाही. सोपं एकच आहे, काड्या करणं. काड्या सगळ्या सोप्या आहे. हे इथं असंच पाहिजे होतं आणि ते तिथं तसंच पाहिजे होतं. हे ते असंच नव्हतं जमलं आणि तिथं तसंच नाही जमलं. तू इथं येऊन पाय कसं होतंय पाय मग तुला. हे काड्यावाले लय झाले हो. हे काड्यावाले मेले पाहिजे प्रत्येक गावातले. पण कृपया कृपया आपल्या गंगनबीड मध्ये काड्यावाले कुणीच नाही. जमलं ना? गावागावाचा इतका फक्त या काड्यावाल्यामुळेच झालाय. काड्यावाल्यामुळं सप्ते जे इचकतात, सप्ते चालू असलेले बंद पडतात फक्त काड्यामुळं. देणगी त्याची जास्त नसते. सगळ्यात कमी देणगी 100 रुपये आणि ते सगळ्यात पुढे राहते काड्या करायला. आमच्याकडे असं चालू आहे. चला हे सोपं नाही दादा. हे गाणं सोपं नाही, हे वाजवणं सोपं नाही, हे 2-2 तास बोलणं. याच्यातला एकही बोल तुम्ही तोंडात म्हणू शकत नाही. पाहता म्हणून तुम्ही थांबा म्हणा. धत्ता धिटता धिट धिटता धिट कडधे दिगनधा त्रिकट तिकता तिकट अंधा ताधा त्रिकट तिकता तिकट अंधा ताधा त्रिकट तिकता तिकट अंधा. म्हणा 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 पटकन म्हणा. महिला मंडळ तुम्ही म्हणा. कोणत्या देशातली भाषा बापा ही? कर्नाटक का तेलंगणा का महाराष्ट्र? ही भाषा नाही आहे, ही पखवादाची भाषा आहे. या तोंडान बाकीचं काही बोलता येईल दादा, हे नाही बोलता येणार.
आता बघा आपल्या जे तोंडान म्हणता येणार नाही आता ऋषी माझ्या बोटातून कसं निघते पहा धत्ता धिटता धिट धिटता धिट कडधिट दिगनधा त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा ताधा 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 धिटता धिट धिटता धिट कडधिट दिगनधा त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा वाजू सलटाळ्या बिळ्या आता त्यांना माहिती मी बोल म्हणणार आहे माहिती पण कसा स्पष्ट निघाला त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा ताधा त्रिकड तिकता अंधा आहे का इतकं जमण्यासाठी घासावं लागते हे गाणं असल हे वाजवणं असल हे बोलणंही सोपं नाही 2-2 तास लोक 2 तास महाराज किती चांगलं बोलले याच्यापेक्षा 2 तासात कुठं चुकले लक्ष द्या रे तुमच्या नाही इथं तसं कावळ्यासारखं कुणीच नाहीये सगळे पोपटच आहे लोक अवघडे पाटील महाराज 2 तास किती चांगलं बोलतात हे लक्षात नाही ठेवत महाराज चुकतात कुठं कावळे त्याच्यावर टपलेली जास्त राहतात चला कुठून बाजूला गेलतो आपण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे नाथ महाराज म्हणतात शरीर दुर्लभ आहे सुभाषितकार सांगतात नरदेह दुर्लभ आहे तसं नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाचे गणना त्यामध्ये दुःख यातना आणि मग तुम्ही आठवा मधुसूदना मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव वा 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 बरं वाटलं बुवा इतक्या लांबचा प्रवास करून आल्यावर बरं वाटलं जरा चांगली माणसं भेटली ऐका एवढं शरीर दुर्लभ आहे अनमोल किमतीचं शरीर आहे दादा पण आपल्याला नरदेहाची किंमत नाही दादा नाहीच आहे या नरदेहाची जर किंमत आपल्याला असती ना दादा तर आपण हे नरदेह मातीत घातला नसता नामदेवराय म्हणतात एक एक होणी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा 11 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या जलचिरी नामदेवराय म्हणतात नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा एवढ्या कष्टाने मिळलंय पण नामदेवराय म्हणतात तयाचा मातेरा केला मुढे मातेरा म्हणजे मात्र केले दादा आपण या शरीराचं मात्र कळलं ना तुम्हाला या शरीराचं मात्र केलंय दादा कबीर महाराज तर लयच गोड बोलतात पा औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया हा हा औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया माला मोया खाया पिया सुख से सोया माला कि बचपन वा वा इथं काही म्हणा ना अडचणच नाही माग गायलाही चांगले
वाजवायला चांगले. कबीर महाराज म्हणतात दादा, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, पण खाया पिया सुख से सोया. खाया पिया कळलं का तुम्हाला? खाया पिया आता कळलं? आता कळलं. लोक तर एवढे बावळट झाले. काही ते म्हणतात काही महाशिवरात्रीची काल फुल होते. का फुल कळले ना तुम्हाला? काल महाशिवरात्री दिवशी फुल होते दादा. हे टाकू नका युट्यूबला. काय म्हणतात, नाही ना महादेवानं